मंडळी, मी माधुरी पाटील. मी आता आहे आमच्या शेतावर आणि मी आता मेथीची भाजी काढून घेते. तुम्हाला आजची कामगिरी बघा. आता ही मेथी आहे, ही मी आता काढून घेते. आमचे भाऊ इकडे भेंडीला पाणी लावले. भाऊ ह्याच्यावर काय लावलंय? जेवढा बी होता त्याच्यात तेवढी लागली. भोपळी कुठे लावली? अच्छा, बघा आता बघा आता ही मेथी मी ही पहिला काढून घेईल, मग ह्याच्यातून काढून घेते. ही एवढी मी काढून घेतले आणि ही एवढी आता आहे, ह्याच्यातून पण काढून घेते. इथे वांग्याची रोपं तयार होण्यासाठी भाऊंनी त्याच्यात पेरणी केलेली आहे. वांग्याचं बी, इकडे भेंडीचं बी लावलेलं आहे, त्याला पाणी चालू आहे बोरिंगचं. हे बघा आंबे मोहरलेत कसे, हे बघा. ही एवढी मेथीची भाजी काढली. आता ही मेथीची भाजी मी धुवून घेते, नदीवर घेऊन जाते आता मेथीची भाजी. काजूच्या झाडाला बघा कसा मोहर पकडला आहे, छान असं. आता काजू पण पकडतील त्याला, हे बघा बऱ्यापैकी आहे मोहर. गेल्या वर्षी ह्याला काजू भरपूर मिळालेले, तर ह्या वर्षी काय माहिती नाही आता किती मिळतात ते. हवामानाच्या वातावरणाच्या वर अवलंबून असतं. हा बघा बेटाचं झाड कसं मस्त बेट ह्याला झालेलं ते बघा तयार. थोड्या दिवसांनी हे पण मस्त होतील बेट. इकडे केळीचं घड असं आत्ता आहे बघा, केळ निसवलंय, हे बघा. ह्याला केळी आता लागतील. तुम्हाला आणखी एक केळ अशी दाखवते की ते झालंय आता. हे बघा मोहर लागलाय आंब्याला, केवढंसं झाड आहे बघा, पण त्याला मोहर मस्त लागलाय. हे बघा, हे बघा केळीवर केळी झालीत. आता हा पण 10-12 दिवसात जवळपास तयार होत आलेला आहे तो. एका केळ्याला तर मला चीर गेलेली दिसते, दाखवते तुम्हाला. हे बघा इथे, म्हणजे आता हा केला रेडी झालेला आहे झाडावरचा. काढलं तरी काय हरकत नाही याला केळ्याला, पण जरा 2-3 दिवस जरा होऊन जाऊ दे, जरा केळी बऱ्यापैकी होतील, मग मी काढून घेईल हा केळ्याचा घड. ही एक केळ निसवले, हे बघा, हे बघा केळीचं घड. ही आहे तूर, ह्याला फुलं होऊन आत्ता ह्याला शेंगा पकडल्यात. हे बघा, ह्या वर्षी आम्हाला एक नवीन फळ, म्हणजे फळ तसं जुनंच आहे हो, पण ह्या झाडाला पहिल्यांदा फळं लागली. ते बघा रामफळ, हे माझ्या आवडीचं फळ आहे. मला सीताफळापेक्षा रामफळ खूप आवडतो. हे बघा एवढं मोठं आहे, आहेत बऱ्यापैकी पकडले. ते बघा इथे आहे 2. आमच्या भाऊंनी बघा हे इथे असं हे केलंय, हे पाट तयार केलेत, म्हणजे पाणी एकदा ह्याला सोडलं की बाकीच्या झाडांना पण म्हणजे साचून राहील पाणी, त्याच्यासाठी हे बघा हे असे पाट बनवून ठेवलेत. याच्यातच भाऊंनी आमच्या लागवड केलेली आहे, नुसतंच पाट नाही आहे, त्याच्यामध्ये लागवड केलेली आहे, इतर बी पण टाकून ठेवलेलं आहे. हे कशाचे पाट तयार केलेत माहिती आहे काय? कलिंगडसाठी हे पाट तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये कलिंगडचं बी लावलेलं आहे. जरा लेट लागवड झालेली आहे, पण हे बघा हे म्हैस केळी ह्याला म्हणतात. आहेत घड छोटे छोटे आहेत, पण नवीन केळी तिकडे निसवलेली आहे आणि हे जुने आहेत. हे पण खायला मिळतील. हा अद्याप कोवळा आहे खूप. त्याच्या आधीचं ते तिथे दिसतोय ना, ते बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे. आमचा आहे ट्रॅक्टर. हे अननसाची झाडं, त्याला असं एकदा पाणी सोडलं इकडे की सगळ्या झाडांना मस्त मिळतं. कुठे कुठे मध्ये मध्ये मी
नारळीची झाडं लावलेली आहेत. ह्या पेरूला पेरू लागतात. ही पहा तूर, शेंग तयार झाले. हा इथे थोडासा झेंडू राहिलेला आहे, त्याची फुलं नंतर मी काढून घेते. झाडाला बघा किती मस्त गुलाबाची फुलं लागलीत. हे बघा किती मस्त आहेत फुलं. तुम्हाला पपया दाखवते. हा भाऊ, हा पपया झालाय मला वाटतं रेडी. बघा हा बघा पिवळा झालाय. अय्या निघाला. हा झालाय बघा रेडी. पण थोडीशी भाऊ आहे बघा, ते उन्हाच्यामुळे बघा कसं झालंय. आमचे काका चाललेत कामाला. घ्या घ्या. सुकायला लागले, म्हणजे किती मोठी होती आणि वाळून बघा केवढीशी झाले. साईज त्याची किती लहान झाली बघा. अद्याप ओळी आहे. ही अशी तुटते म्हणजे अद्याप ओली आहे बघा. हे बघा लगेच तुटते. ही जर वाळली असती तर अशी पटकन तुटली नसते. हे बघा अशी वागते. आता ही चांगली खटखटीत अशी चांगली सुकली ना की नंतर मी ही साफ करून गेली बघा. सालं निघतात बघा. दिसते ही अशी, ह्याची अद्याप सालं निघतील. नंतर पोत्यामध्ये ही घ्यायची हळद आणि चांगली घासून काढायची. घासल्यानंतर त्याच्यावरची साळं निघतील आणि मग ती दळायला द्यायला मिळेल. ही काकड्याची आणि झेंडूची फुलं आणि ही मेथी काढली. आता ही मेथी धुवून घेतली मी. आता ती पसरवून ठेवते घरी जाऊन न्यायला. तर जास्त ओली राहतील आणि मग पाणी खाली पाणी आलं. घरची हिरवीगार ऑर्गॅनिक मेथी. इकडे आजी भाऊ औषध तयार करतात. हे वास. इकडे फवारणी चालू आहे. काकडा कसा फुललाय बघा. कळ्या काढून घेतल्यात, काकड्यावरची फुलं काढून घेतलीत थोडी. सगळं पण त्याला मुक नाही करावं ना, म्हणून ठेवून दिलेत अर्धे फुलं. किती मोठी झाड आहेत बघा. आणि आंब्याला मोहर पण मस्त आलेला आहे. हा बघा किती आंबा मोहराने बहरलाय. दिसतोय. हो इकडे आंब्यांना फवारणी करतात औषधाची. आंबा व्यवस्थित पकडायला हवा म्हणून आंब्यांना फवारणी चालू आहे. निघाले कोथिंबिरी, धना टाकला याच्यामध्ये. आणि हा इकडे पालक आणि याच्यामध्ये भेंड्याची लागवड केली. गंमत दाखवते. हा बघा. हा आता गंमत हे पहा. हे आहे स्टार फ्रूट्स. बघा किती लागलेत. वेगवेगळ्या प्रकारची माझ्या शेतावर झाडं लावलेली आहेत मी. ॲपलचं पण झाड लावलेलं आहे. आता तुम्हाला आणखी स्टार फ्रूट्स याच्यावर दाखवते. थांबा एक मिनिट. हे इथे तर आहेतच. हे बघा वरपर्यंत. आणि इकडे असे झालेले दाखवते तुम्हाला पटकन. झाडाच्या असं वाकवाकून यायला लागते. हे बघा कसे आहेत तर स्टार फ्रूट्स. ते खाली पण आहेत फांदीवर. आजच मी एक खाल्ला काढून, पण ते चांगले पिवळे व्हायला लागतात. हा एक आणि तो तिथे एक, असे 2 स्टार फ्रूट्सची झाडं आहेत. आणि ह्या वर्षी खूप लागलेत. म्हणजे एक दोन पकडायचे. आता ह्या वर्षी बऱ्यापैकी आहेत.
हा आहे फणशीचं झाड. गेल्या वर्षी ह्याला मला एक फणस मिळालेला, ह्या वर्षी आता आहेत लागलेत छोटे छोटे. बघूया आता ह्या वर्षी किती फळं मिळतात ती. ही आहेत तुरीची झाडं, ह्याला लागलेत तुरीच्या शेंगा. ह्या बघा, हे जास्वंदीवर कळी आलेली आहे, मी नेते बाप्पासाठी माझ्या. हे आहे चाफ्याचं. हा बघा ॲपलचं झाड. ही आहे वेलची. आता ह्याला ना खूप अशी फुलं पकडतात वेलचीला, पण वेलची अद्यापर्यंत लागलेली नाही. आता बघा किती फुलं आहेत, नुसता असा पसरला आहे, पसारा झाला आहे फक्त, पण वेलची जी अद्यापर्यंत मिळाली नाही एकदा सुद्धा. बघा किती फुलं लागले आहेत, कळ्या आहेत. हे आहे रान्नीचं झाड. रान्न म्हणजे रानात नसं आपल्या गावात पण होतं, आणि ह्याला रान्नीचं झाड बोलतात. ह्याला मस्त पिवळी अशी फळं लागतात. हे इथे भोपळे लावलेत काकांनी आमच्या. हे बघा भोपळ्याचं बी लावलं आहे, का तर भोपळे होतील. तिकडे ड्रॅगनची झाड आहेत, ड्रॅगन फ्रूट्सची. हे बघा दाखवते तुम्हाला. हे बघा ड्रॅगन फ्रूट्सची झाडं आहेत, आणि ती आता मला तिकडे लावायची आहेत. ह्याला बघा असं फुटलेत बघा छोटे छोटे फांद्या, म्हणजे हे जिवंत आहेत अद्याप. मला वाटलं मेलेत फुलं. हे बघा ह्याला छोटे छोटे आहेत बघा, इथे दिसतात. इथे फांदी दुसरी येते तिथे. ह्याला पण तसे झालेत बघा छोट्या छोट्या. हा बघा गुलाबाचं झाड. हे गावठी गुलाब आहे, आणि ते पण पिंक कलरचं. मी काढून घेते. हे पहा, हा इथे एक आहे.